भिवंडी ग्रामीण विधानसभा महाविकास आघाड़ी के लोकप्रिय उम्मीदवार श्री महादेव जी घाटाल का आज फिर दिनांक 12 नवंबर 2024 को भिवंडी तालुका के वलपाड़ा, रहनाल, चरनीपाड़ा, खारबाव, गाने फ्रिंगपाड़ा, टेम्भौली, पालीवली, धामने, चिंबीपाड़ा तक घर घर जाकर प्रचार रैली का आयोजन किया गया। इस प्रचार रैली में मुख्य रूप से उप जिला प्रमुख गोपाल पाटिल, तालुका प्रमुख विश्वास थले के साथ साथ भारी संख्या में शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे पक्ष के शिवसैनिक, महिला और पुरुष तथा मतदाता, महाविकास आघाड़ी के कार्यकर्ता और पदाधिकारी उपस्थित थे। सभी लोगों ने मतदाताओं से दिनांक 20 नवंबर 2024 को मशाल वाली बटन दबाकर ज़्यादा से ज़्यादा वोट देकर जिताने की अपील की। ओके, आश्वासन नको परिवार तरुणांच्या आशेसाठी, महाराष्ट्राच्या उत्कर्षासाठी, बेरोजगारांच्या रोजगारासाठी, भिवंडी ग्रामीणच्या विकासाची मशाल क्रांतीची तुमचं आमचं नातं काय? भगवा आणि मशाल आता काय? श्री महादेव अंबो घाटाल यांना प्रचंड मताने विजयी करावी। अरे येऊन येणार कोण? अरे घाटाल साहेबांशिवाय आहेत कोण? समोर आहे मानसिकीचं सुंदर झाड। ये भीड़ में ले लो। वज्रेश्वरी येथे या ठिकाणी श्रीफळ फोडण्यात आला प्रचाराचा आणि आज आपण या कांबे जिल्हा परिषद गट असेल खारबाव जिल्हा परिषद गटामध्ये आलेले आहात। कशा पद्धतीने प्रचाराला प्रतिसाद मिळतोय? खूप मोठ्या प्रमाणात प्रचाराला प्रतिसाद मिळतो, कारण आपल्या महाविकास आघाडीचं काम आणि विशेष करून आमचे प्रचार प्रमुखच असं म्हणायला लागेल, आमचे कुंदनजी पाटील तालुका प्रमुख आहेत आमचे, तो प्रचार प्रमुख म्हणजे, आणि आमचे उपजिल्हा प्रमुख आमचे गोपाल पाटील साहेब आणि सक्रिय पूर्ण महाविकास आघाडीचे पदाधिकारी, आमचे शाखा प्रमुख
आणि आमचा तलागालातला शिवसैनिक महाविकास आघाडीचे सगळे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आपण बघता येते किती मोठी संख्या आहे आणि ते प्रचाराला उतरलेले आहेत. साहेब, कांबा जिल्हा परिषद गटामध्ये एकूण 6 ग्रामपंचायती येत आहेत आणि त्या 6 ग्रामपंचायती 5 ग्रामपंचायती पेसा अंतर्गत येत आहेत. पूर्णपणे या ठिकाणी जवळजवळ 80 ते 90% समाज आदिवासी समाजाचा समाज आहे. आपण अनुसूचित जमातीचे उमेदवार आहात. या मतदारसंघामध्ये जी काही कामं राहिलेली आहेत, मग ते रस्ते असेल, वीज असेल, पाणी असेल व इतर काही सुविधा असतील, त्या अजूनपर्यंत झालेल्या नाही. आता सुद्धा तुम्ही आपण टेंबवलीमधून आला त्या ठिकाणी तो रस्ता बघितला, त्याच्यानंतर अंबराई खडकी बघितला रस्ता, हे गावोगावच्या गाव अंतर्गत रस्ते आहेत. याकरिता आपण काय कराल? नाही, याकरिता आमचे इथले या पंचायत समितीचे आमचे आता सध्याचे होते पंचायत समिती सदस्य आणि त्या पंचायत समिती सदस्याच्या माध्यमातून जेवढं काही करता आलं तेवढं त्यांनी केलेलं आहे. परंतु या ठिकाणी जी प्रलंबित कामं राहिलेली आहेत, महाविकास आघाडीचं सरकार आला तर आम्ही 100% हे ज्या या ठिकाणी ज्या अडचणी आहेत, मग या महिलांनी सांगितलं पाण्याचा प्रश्न आहे, आमचा रोडचा प्रश्न आहे, आमच्या अनेक प्रश्न जे आहेत ते 100% मार्गी लावणार. काय सांगाल? आज सकाळपासून या प्रचाराला सुरुवात झालेली आहे. जवळजवळ 8 वाजल्यापासून, माझ्या माहितीप्रमाणे 8 वाजल्यापासून प्रचाराला सुरुवात झालेली आहे की आपल्या दापोडे गावापासून कसा प्रतिसाद मिळतो या ठिकाणी? खरी तर तुम्हाला थोडीशी माहिती कमी मिळालेली आहे. खरा प्रचाराला सुरुवात चालू झालेली आहे सकाळी 7 वाजल्यापासून. आज आदरणीय आमचे लोकप्रिय उमेदवार महाविकास आघाडीचे महादेवजी घाटाल साहेब आणि मी स्वतः तालुका प्रमुख या नात्याने आम्ही एकत्र फिरायचं चालू केला. सकाळी 7 वाजता चालू केला. दापोडे क्रिकेट मैदानावर गेलो, तिकडे खेळाडूंच्या समस्या जाणून घेतल्या. त्याच्यानंतर माणकुली क्रिकेट ग्राउंडवर गेलो, तिथल्या खेळाडूंच्या समस्या जाणून घेतल्या. त्याच्यानंतर आम्ही पिंपळासला गेलो. अशा अनेक खेळाडूंच्या आम्ही समस्या जाणून घेतल्या. आम्ही ग्रामीण भागामध्ये जे क्रिकेटच्या खेळाडू खेळत आहेत ते टेनिस क्रिकेटवर खेळत आहेत, परंतु कुठेतरी लेझर क्रिकेटचं एक मैदान व्हावं या दृष्टिकोनातून बऱ्याचशा खेळाडूंनी अशी घाटाल साहेबांकडे मागणी केली आणि घाटाल साहेबांनी त्यांना आश्वासनही दिलेलं आहे की येणारा सरकार हा महाविकास आघाडीचा असेल आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही 100% आपल्या या भिवंडी ग्रामीणमध्ये एक चांगला लेझर क्रिकेटचा मैदान कसा उपलब्ध करता येईल या दृष्टीने आपण प्रयत्न करणार आहोत. सर, सुरुवातीपासून प्रचाराला सुरुवात झालेली आहे. जर आता बघितलं तर आपण उद्याचा शेवटचा म्हणजे अर्थातच जिल्हा परिषद 21 जिल्हा परिषद गट आहेत, त्याच्यामध्ये पडगा परिसरामध्ये तो पडगा परिसराचा जो जिल्हा परिषद गट आहे त्याच्यामध्ये आपण शेवटचा प्रचार करणार आहोत. आतापर्यंत सुरुवातीपासून ते आजपर्यंत कसं म्हणजे चढती कमान वाटते की कसं वाटते? आता तुम्ही पाठीमागे जर कॅमेरा फिरवला तर तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये जिथे जिथे जातो तिथे संख्या वाढत चाललेली आहे. का तर 10 वर्ष ज्या व्यक्तीला आपण निवडून दिलं होतं, आज जर ग्रामीण भागाची परिस्थिती बघितली तर रस्त्याची व्यवस्थित सुविधा नाही, पाण्याची. आता आपण या गावामध्ये जेव्हा आलो तिथल्या त्या महिला एकत्र झाल्या आणि आम्हाला पाणीच मिळत नाही. तर मग 10 वर्ष तुम्हाला सत्तेत बसवलं, 10 वर्ष तुम्हाला आमदार बनवलं, तुम्ही जर अशा भागामध्ये पाणी पोहोचू शकले नाही तर पुन्हा तुम्हाला लोक का संधी देतील? म्हणून आज त्यांचे सपशेर हाल झालेले आहेत. दिवसा काही ते फिरत नाही, ते रात्रीचा खेळ करण्याचा प्रयत्न करतात, परंतु रात्रीचा खेळ काही होणार नाही ही 100% गॅरंटी आहे. म्हणून ग्रामीण भागामध्ये फिरत असताना अतिशय जोमाने महाविकास आघाडीचे पदाधिकारी फिरत आहेत आणि त्यांच्याबरोबर पूर्ण जनता फिरत. तुम्ही जर बघत असाल तर पाठीमागे कॅमेऱ्याने तुम्हाला ते वस्तुस्थिती दिसेल. येत्या 1 ते 2 दिवसामध्ये ज्या काही घडामोडी घडल्या, काय थोडासा परिणाम वाटतोय का याच्यावर होईल असा? नाही, घडामोडी 1-2 दिवसांपूर्वी नाही घडल्या, 2.5 वर्षापासून घडामोडी घडत आहेत. परंतु तुम्ही 2.5 वर्षापासून बघितल्या असतील, 40 आमदार गेले, अनेक खासदार गेले, परंतु मातोश्रीला काही फरक पडला नाही, शिवसेनेला काही फरक पडला नाही. कारण शिवसेना ही बाळासाहेबांनी उभी केलेली शिवसेना आहे, तलागालामध्ये उभी केलेली शिवसेना आहे. तुम्ही जो प्रश्न केला की 2 दिवसापूर्वी 3 दिवसापूर्वी ज्या घटना घडल्या, मी 100% तुम्हाला शब्द देतोय की येत्या 20 तारखेला 1 नंबरच्या नावाला जनता पसंती देणार आहेत. महादेव आंबो घाटाल यांच्या समोरील मशालच्या समोरील बटन दाबणार आहेत आणि 23 तारखेला 1001% या महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार महादेव आंबो घाटाल साहेब निवडून येणार आहेत. बोलेंगे इधर वो जा रहा है जाएंगे दामिया जातील. आम्ही त्या दिवशी हे केले
आज तुम्ही जय बजरंगबली की जय श्रीराम या रोजगारासाठी भिवंडी ग्रामीणच्या विकासाची मशाल क्रांतीची शिवसेना अरे जिंदाबाद जिंदाबाद अरे येऊन येणार कोण येऊन येणार कोण ताई माई अक्का विचार करा पक्का आपले निशाने आपले निशान भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार अर्थातच महादेवजी घाटाळ साहेब यांच्या प्रचार रॅली या ठिकाणी चिंबीपाडा गावामध्ये आलेली आहे. आपण चिंबीपाडा गावामध्ये पाहतोय हे हनुमानाचं मंदिर आणि या ठिकाणी जमलेला हा सर्व जनसागर यांच्या प्रचारार्थ जमलेला आहे. माझ्या माता भगिनी सुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेले आहेत. ताई काय सांगाल आपण का या गावामध्ये आपले उमेदवार आलेले आहेत? आमच्यासाठी उमेदवारांनी एवढा केलाय का महिलांना नाही ती योजना दिलेली आहे त्यांनी, असं का खावटी दिले, कोणाला घरकुलं दिले, कितीतरी योजना त्यांनी राबवलेले त्या गावामध्ये. आणि त्यांनी आम्हाला 1500 रुपये देऊन त्यांनी आमच्या नवऱ्यांचे पगार अर्धे पगार तर आमच्या घर खर्चालाच जातात. नाही तेलाची महागाई वाढली, परत गॅसचे वाढले, सगळ्या महागाई वाढल्या, तसं काय नाकी न वाढलेत आम्हाला. ते 3000 म्हणजे दिलेत ना ते आम्हाला नकोसे झालेत, नाही दिले असे तरी परवडले असते. 1500 रुपये. काय सांगाल आपल्या समस्या काय आहेत आतापर्यंत? काय तुमचं नाव? माझं नाव शोभा मारुती जाधव, तालुक्याची उपसंघटिका. आणि हे जे उमेदवार दादा आहेत ना यांनी आमच्याकडे भरपूर योजना काय दिलेल्या आहेत. किराणी दुकान असेल, कन्यादान योजना असतील, खावटीचं असेल, जेवढ्या योजना आहेत तेवढ्या आमच्या गावात प्रत्येक घरून घरी पोहोचलेले आहेत. त्याच्यासाठी आमचे उमेदवार आमच्यासाठी आहेत. आम्ही त्यांना नक्कीच निवडून द्यायचा प्रयत्न करू. शिवसेना जिंदाबाद जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद. येऊन येणार कोण? अरे येऊन येणार कोण? काही काय सांगाल साहेब कुठल्याही पदावर नसताना 20-25 वर्ष झाली साहेब कुठल्याही पदावर नसताना त्यांनी एवढी कामं केली आहेत. आणि सांगायला म्हणजे वेळ कमी, एवढी भरपूर कामं केलेली आहेत या ग्रामीण उमेदवाराबद्दल. तुम्ही ज्या वेळेला त्यांच्या कार्यालयामध्ये जाता त्या ठिकाणी कशा पद्धतीची वागणूक असते, कशा पद्धती तुमचं काम करण्याची त्यांची पद्धत आहे? आलेला माणूस जो आहे त्या माणसाला मदत करतात का? 10 वर्षे झाली शांताराम मोरेला आम्ही निवडून दिलेला, कधी त्याने आम्हाला वेळ दिला नाही. आम्ही गटाचे म्हणजे कामं करतोय तेव्हा त्यांच्या ऑफिसला गेलेला, दीड तास त्यांची वाट बघितली, कधी वेळ दिला नाही. असा आमदार आम्हाला नको आहे. आता आम्हाला फक्त दादा आमदार निवडून याचा याच्या प्रयत्न चालू आहेत. आणि ते असे आहेत की कुठलीही व्यक्ती येऊ दे, गरीब श्रीमंत काहीच भावभेद नाही, खुर्चीला लावून वेळ देतात आम्हाला गरीब माणसांसाठी. तुम्हाला 1500 रुपये शासनाकडून मिळतात, ते आम्हाला नको येत. आता 1500 रुपये देऊन फायदा काय? गोडा तेलाचा डबा 2200 रुपये झाले. सगळ्याला त्यांनी GST लावले. आमच्या नवऱ्यांचा अर्धा पगार त्याच्यावरच जातोय. आणि 1500 रुपये नकोय आम्हाला. आपली निशानी घाटाल साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. घाटाल साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. येऊन येणार कोण? येऊन येणार कोण? कोण म्हणतो येणार नाही? कोण म्हणतो येणार नाही? शिवसेना जिंदाबाद. भवानी गड़ा साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. गड़ा साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. उद्धव ठाकरे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. उद्धव ठाकरे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. महाविकास आघाडीचा विजय हो, महाविकास आघाडीचा विजय हो. भिवंडी ग्रामीण मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार महादेव अंबो घाटाळ यांच्या प्रचारार्थ आपण चिंबीपाडा या ठिकाणी जमलेलो आहोत. सकाळपासून ही प्रचार रॅली जवळजवळ जर विचार केला तर केवणी दिवा, कोपर, त्याच्यानंतर राहणाल, त्याच्यानंतर चरणीपाडा, तिथून निघालेली ही रॅली खारबाव मार्गे गाणे फिरिंगपाडा, त्याच्यापुढे विचार केला तर टेंबिवली, पालिवली, धामणे, वरण्याचा पाडा, त्यानंतर आपण चिंबीपाडा या ठिकाणी आलेलो आहोत. काय कशा पद्धतीने प्रचार रॅलीला प्रतिसाद मिळतोय, कशा पद्धतीने प्रचार सुरू आहे? लोकांचा एक चांगला प्रतिसाद या रॅलीला मिळालेला आहे आणि आम्हाला 100% खात्री आहे की घाटाल साहेब या भिवंडी ग्रामीणचे आमदार होणार आहेत.
गेल्या 15 ते 20 वर्ष बघितलं तर ते ग्रामपंचायतीवर त्यांनी सदस्यपद, सरपंचपद, उपसरपंचपद भोगलं. त्याच्यानंतर ते जिल्हा परिषदेवर गेले. या कामांचा त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये माहिती आहे. शासकीय दरबारामध्ये चांगली कामं करण्याची पद्धत त्यांच्याकडे आहे. त्याचा कुठपर्यंत फायदा या ठिकाणी या मतदारसंघामध्ये त्यांना मिळू शकतो? घाटा साहेबांच्या जोडीला गेल्या 3-4 दिवस मी फिरतोय आणि जिथे जातोय तिथे म्हणजे घाटा साहेबांना स्वतःचा परिचय देण्याची आवश्यकता लागत नाही. कारण या व्यक्तीने गेल्या 30-40 वर्षामध्ये आदिवासी समाजासाठी भरपूर काम केलेलं आहे आणि या कामाच्या जोरावर आज जिथं जातोय तिथे त्यांना चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळतो. त्यामुळे घाटाल साहेब यांची ही जी सीट आहे भिवंडी ग्रामीणची ही चांगल्या मताने निवडून येतील याची आम्हाला अपेक्षा आहे. आता हे या जिल्हा परिषद गटाचे हे जिल्हा परिषद सदस्य आहे ते या गटातून शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला आहे. त्याचा काय फरक पडणार आहे? आता याच्या 2.5 वर्षामध्ये भरपूर घडामोडी घडलेल्या आहेत. 40 आमदार सोडून गेले तेव्हाही उद्धवसाहेब ठाकरे यांनी कोणत्याही प्रकारचा परिणामाची चिंता न करता ते निवडणुकीला सामोरे गेलेले आहेत. आणि आता या विधानसभेच्या तोंडावर ज्यांना कोणाला पाकीट भेटते ते इथून पळून जातात. परंतु मी एक आत्मविश्वासाने सांगतो की इथला जो शिवसैनिक आहे हा उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. आणि या खंबीरपणे पाठीशी उभी असल्याने भिवंडी ग्रामीण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे जे उमेदवार आहेत महादेवजी अंबोजी घाटाल हे प्रचंड मताधिक्याने विजयी होतील. हा ते इथे मी विश्वासाने सांगू इच्छितो. अल्पेश पाटील आपल्याशी जोडले जात आहेत. काय सांगाल? आपण या भिवंडी ग्रामीण मतदारसंघामध्ये प्रचारासाठी फिरत आहोत. जवळजवळ विचार केला तर कांबे, जून अंदुरकी, लाखिवली, चिंबीपाडा, कुहे, अंबराई, खडकी अशा ज्या ग्रामपंचायती 6 ग्रामपंचायतीमध्ये येत आहेत आणि कांबे जिल्हा परिषद गटामध्ये आज हा प्रचार सुरू आहे. काय सकाळपासून कशा पद्धतीने प्रचार सुरू आहे आणि काय त्यांना कशा पद्धतीचा पाठिंबा मिळत आहे? प्रचार बोलला तर प्रतिसाद खूप चांगला भेटत आहे. पहिली गोष्ट तर पण मागील जे आमदार होते गेले 10 वर्ष झाले जुनांदुर्की गावामध्ये पाय पण नाही ठेवला त्यांनी 10 वर्ष. पण या वेळेला काहीतरी नवीन बघायला भेटेल आम्हाला अशी आशा आहे. आणि घाटाल साहेब 100% निवडून येतील ही आमची खात्री आहे. बस एवढंच. नक्की 100% घाटालची शीट लागणार साहेबांची म्हणजे लागणारच. काय सांगाल अंकुश पाटील साहेब? आपण या ठिकाणी प्रचार रॅली पण सकाळपासून फिरत आहात. आपला चेहरा सांगत आहे की चेहऱ्यावर तुमचे हावभाव दिसत आहेत की अगदी मन लावून तन मन धन अर्पण केलेलं आहे या ठिकाणी. घाटाल साहेबांबद्दल बोलायचं झालं तर घाटाल साहेब हे मला वाटतं रॅलीमध्ये 7-8 दिवस झाले कंटिन्यू त्यांचं चालूच आहे. पण त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर 100% हे प्रचार रॅलीमध्ये समजून येते का 100% विजय आपलाच आहे. आणि सांगायची काही गरजच नाही. बघा कोण कुठे जातं यांच्याशी आम्हाला काहीच घेणं नाही. आता पण 2 नेते शिंदे गटामध्ये गेले काही फरक पडणार नाही. फक्त 2 नेते गेलेत. शिवसैनिक कोणीच गेला नाही. मामा उभा जेव्हा होता ना बाळामामा तेव्हा राष्ट्रवादीचा एक पण वोटर नव्हता या भिवंडी ठाणे जिल्ह्यामध्ये. पण मामा उभा असताना फक्त शिवसैनिकांनी साथ दिली तर नव्हत्याचं होतं झालं. आणि 100% मामा पण निवडून आले. हीच भूमिका राहील. आम्ही शिवसैनिक ज्या मागे राहतो त्यांना 100% निवडून देतो. आणि सत्य हे सत्य राहील. जे गेले ते कावले आणि येतील ते मावले. एक प्रश्न विचारायचा आहे की लोकसभेच्या निवडणुकीनंतर जे काही एक स्लोगन तयार झाला की शिवसेना ज्याच्या पाठीमागे राहते त्याला निवडून आणू शकतो आणि त्याला पाडूही शकतो, याबद्दल काय सांगाल? 100% तुम्ही बोलले. राजेंद्र पाटील साहेब 100% तुम्ही बोलले. जे शांताराम मोरे आहेत त्यांना आम्ही 2 वेळा निवडून दिलेले होते. पण त्यांच्याकडे आम्ही एक काम मागण्यासाठी गेलेलो होतो. आमचा ग्राउंडचा काम होता. पण आम्हाला त्यावेळेला असं समजला का शांताराम मोरे आमदार आहेत का प्रकाश पाटील आमदार आहेत. ते प्रकाश पाटील 10-12 वर्षे जिल्हा प्रमुख होते इकडचे. पण या कामामध्ये कधी हेरूनसुद्धा बघितला नाही. तिकडे मोठे डेव्हलपमेंटचे काम, रस्त्यांचे काम चालू आहेत. तिकडेच या केलेलं असायचे ते. पण आता आम्ही बघतो आता खूप इकडे व्हिजिट देतात ते मोठे नेत्यांना या करण्यासाठी. आज एक आमचा इथला जिल्हा परिषदेचा सदस्य काल गेला. आम्हाला काही फरक नाही. त्या स्वतःचा मत नसताना त्याला आम्ही निवडून दिलेला होता. त्याला 5 वर्ष पहिले इकडे कोणी ओळखतसुद्धा नव्हता. आमच्यासारख्या शिवसैनिकांनी त्याला खांद्यावरती घेऊन नाचलो आणि निवडून दिला. खूप मोठा झाला तो. त्याला असं वाटायला लागला. पण आता थोडे दिवसात त्याला समजेल काय इथल्या शिवसैनिकांची पॉवर आहे ती. एवढा बोलून
पाटील साहेब काय सांगाल, वज्रेश्वरी या ठिकाणावरनं जो काय प्रचाराचा नारळ फोडला, आज जवळजवळ 8 दिवस झालेले आहे. 5 तारखेपासून 4 तारखेपासून जी सुरुवात झाली ती आजपर्यंत आपण चिंबीपाड्यामध्ये जिल्हा परिषद गटामध्ये आलेलो आहेत. कांबे, काय सांगाल, कशा पद्धतीने प्रतिसाद मिळतोय? प्रतिसाद एकदम चांगल्यापैकी आहे आणि आम्ही हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंचे मावळे आहोत. आम्ही शिवसैनिक आहोत. ज्यांना आम्ही साथ दिली ते निवडून येतात, ज्यांना आम्ही साथ नाही देत ते पराजित होतात. पाहिलं असेल तुम्ही आपले खासदार, मागील खासदार 2 वेळा आम्ही त्यांना खांद्यावर घेऊन त्यांना निवडून आणले, पण आत्ता त्यांची युती तुटली आणि ते पराजित झाले. तसेच आता आपल्या गणाचे भिवंडी 134 ह्या मतसंघाचे उमेदवार श्री महादेव आंबाळ हे उमेदवारी बाबतीत बोलत आहे. अतिशय एकदम प्रशासनाची जाण असलेले, प्रशासनाच्या जवळीक असलेले असे अंबोजी घाटाल साहेब यांनी आता आम्ही चिंबीपाड्यामध्ये पासून आम्हाला अन्न धान्य सगळे जे पण संसार म्हणजे जे आपलं उपयुक्त असलेल्या वस्तू त्यांनी वाटून, आणि ते आज म्हणाले का आम्ही ते आम्हाला लाडकी बहीण योजना त्यांनी सांगितलं की लाडकी बहीण योजनेचे आम्हाला 1500 रुपये घेतात, पण आमच्याकडनं 3 ते 4 हजार रुपये काढून घेतात, तेव्हा ते 1500 रुपये देतात. तर हे 1500 रुपये आम्हाला नको आहेत. आम्हाला महादेव अंबोजी घाटाल यांनाच मतदान देऊन त्यांना आम्हाला विजय करायचा आहे आणि ते करतील. मी या गटाचा एक उपतालुका प्रमुख आहे. मी खास करून सगळ्यांना धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि उमेदवारांना पण शुभेच्छा देतो. उमेदवार चांगल्यापैकी 101% काय 201% निवडून येतील, ही एवढी आम्हाला शाश्वती आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. रोज रॅलीमध्ये सामील होत असतात आणि आता आपण चिंबीपाडा या ठिकाणी आलेलो आहोत. काय सकाळपासून काय प्रतिसाद मिळतो या रॅलीला? आई मुंब्रादेवीच्या चरणी आणि शिवाजी महाराजांच्या चरणी आणि बाळासाहेबांच्या चरणी मी 2 शब्द बोलतोय. आज घाटाल साहेबांना जेव्हापासून उमेदवारी मिळालेली आहे तेव्हापासून कांबा गटातले जेवढे पण माझे शिवसैनिक आहेत ते एक निष्ठावंत आहेत आणि एक निष्ठावंतसुद्धा राहणार. त्यांनी एवढी भरपूर मेहनत करायला लावलेली आहे या वार्डामध्ये आणि एवढा घाटाल साहेबांना स्वतःचा परिचय द्यायची गरज लागत नाही. आणि आता हे शांताराम मोरे वगैरे यांना स्वतःचा पहिले परिचय द्यायला लागत होता का मी कोण. आता या साहेबांना परिचय द्यायला लागत नाही, कारण यांना सर्व पूर्ण ग्रामीण पट्टा आहे, जो भिवंडी तालुक्याचा ग्रामीण पट्टा आहे आणि ते पहिला परिचय सदस्य झालेले आहेत. त्याच्यामुळे त्यांनी आदिवासी लोक, आमच्या आदिवासी लोक एवढी कामं केल्यात, कुठली आता यांनी भरपूर कामं केल्यात. त्याच्यामुळे त्यांना स्वतःला परिचय द्यायला लागत नाही. अशी व्यक्ती असावी की त्यांना स्वतःचा परिचय द्यायला नाही लागला पाहिजे. आणि गॅस सिलेंडरवर ते कुठले तरी मोफत द्यायचे, त्याच्यावर ते आम्ही तुम्हाला हे देतो. अरे आमचेच पैसे आमच्या खिशातून घेता. 800-700 रुपयाच्या गॅसची किंमत 1000 रुपये तुम्ही घेता आणि तेच पुन्हा आमच्या बँकेत आम्हाला पाठवता. म्हणजे एवढे जमता का तुम्ही आम्हाला? काय सांगाल आपण घाटाल साहेबांच्या केलेले कामाची घाटाल साहेब त्यांना मिळेल का? या घाटाल साहेबांनी एवढं कार्य चांगलं केलेलं आहे का त्यांना स्वतःचा परिचय द्यायला लागत नाही. म्हणजे 100% ते निवडून येणार. आणि जिकडे मी जातो वरपा साईडला, इकडे तिकडे माझी मिटिंग कधी असं पर्सनल वैयक्तिक मिटिंग, त्या ठिकाणी पण असे विषय निघतात का आम्ही घाटाल साहेबांनाच मतदान करणार आणि ज्याच्या डोक्यावर शिवसेनेचा हात आहे तोच विजयी होतो. या भिवंडीमध्ये जे गद्दार गेले ते गेले. आता पण मागे एक अंकुश साहेबांच्या तिथे मिटिंग होती, तिथे पण एक तो बसला होता, नाव नाही घेत, बसला होता. माझा फोटो नाही म्हणून बॅनर दुसरे लावा. अरे तू गेला तिकडे, तुला कोण विचारत होता? या आमच्या कुया पट्ट्यातल्या या पोरांच्या जीवावर तू मोठा झाला. तुझा स्वतःचा मत नाही तुला आणि तू मोठा होऊन आमच्या पोरांना आणतो काही येते नाही जमणार. आता पुढच्या 5 वर्षात तू ये, मग तुला दाखवतो तुझी अवकात. जे जिल्हा परिषद गटाचे माजी सदस्य प्रकाश तेलिवरे या गटामध्ये उभे होते आणि ते आज शिंदे गटामध्ये सामील झालेले आहेत, त्यांच्याबद्दल परिणाम काय? त्यांच्याबद्दलच मी आता बोललो. काय परिणाम होऊ शकतो का? परिणाम होऊ शकतो. त्यांना कोणाला प्रकाश तेलिवरे साहेबांनाच फरक पडणार आहे. जे आम्ही या गटामध्ये आहेत ते त्यांच्या मागे नाही, आम्ही साहेबांच्याच मागे आहोत.